काय मॅडम, काय नाही, काय चाललंय? चाललंय हे पाणी द्यायचं आता. पाणी द्यायचं काम चालू आहे? हा, किती सारे झाले? किती झाले तर मी आताच आले. आता चालू आहे. हा, बर बर. किती चला तर दीपाली देते पाणी सध्याला. तर दीपालीला आज स्पेशलमध्ये शिकवायचंय, म्हणजे येतंय पाणी द्यायला. पण त्याला म्हणलं आज तू काय कर, मी नुसतं उभा राहतो राखान तुला, तू सगळ्या गावाला पाणी दे. जिथं जिथं पाणी देता येत नाही तिथं काय अडचण आली ना मी सांगतो, म्हणजे इथून पुढं दीपाली तपलं ती पाणी दुपारी देत जाईल. कसं काय? हळूहळूच जातंय. तर ऐक ना दीपाली, आता तू आज तुझ्या मनाने पाणी द्यायचं बघ. जिथं अडचण येईल तिथं मला सांग, म्हणजे काय होईल तुझ्या पद्धतीने तुला पाणी देता येईल, नाही का? तर बघू आज मी थांबतो. तू सगळे दारे वगैरे ही जी बारं वगैरे मोडायचे सगळं तू मोडायचं आणि सगळं पाणी द्यायचं. ओके. हां, कारण दुपारच्या वेळेस तू काम नसल्यावर पाणी देऊ शकते पुढं चालून बी. तर बघू आता किती निबार आहे का? निबार नाही पण अरे तुंबायला तू असं जर ओलं धरलं तर ती मग हे असतं, माती अशी सुकी घ्यावं लागते, मग ती तुंबत असते. कुठून आणायची ती माती? तर चला सध्याला काय झालंय, विराज पण आलाय. दीपाली, विराज आलाय. हा चल या. आवाज हाका मार त्याला. आलाय. कुठं आलाय दाखव तुम्ही. विराज आलाय पळत. विराज आत्ता बालवाडीतून सुट्टी झाली आणि विराज आलाय डायरेक्ट राहणार आमच्याकडं. शाळेत गेलता बालवाडीत सकाळी आणि आता बालवाडीत सुटलून घरी आलाय. तर खुश झालाय घरी, आम्ही राहणार आहेत ना. खुश हसतच पळत आलाय आता. विराज हात कर. अरे हात दिसा ना, हात कर ना वर. हा हा हा, खुश आहे. ओके बाय बाय. बघा किती आनंदी आहे. चला आम्ही पाणी देत होतो, विराज यायला लागलाय तर येतोय विराज. काय वाटतंय लेक आला तुझा? भारी वाटतंय, लय छान वाटतंय. छान वाटतंय? हा. लय हसत आलता. चल. खुश झाला तो. मला सांग आल्या मला सांग मम्मी ते कुठे गेलेत? हा मला असं गेले असतील. आष्टीला गेलं तर मग लय रागावला असताय. मग त्याला वाटलं आता हाय तर राहणार तुला म्हणलं. काय वाटलं? गाडी नाही दिसली तुला दारात? जेवण केलंय का? ए दीपा एक काम कर, तू जा बरं का, जेवण बिवण ह्यांना दी आणि त्याच्यानंतर ही कर. नंतर ये मग दीदीला त्यांना घेऊन ये वर, नाही तर तू माघारी ये. मग विराला जेवण चालेल थोडंसं, मग माघारी ये. तुला खाल्लंय का काय शाळेत? खाल्लंय का शाळेत? जेवण केलं काही? लापशी काय होतं आज? लापशी भात खाल्लं ना? मॅडमनी काय? मॅडम नाही देत? मॅडमनी खाऊन पिऊन डब्यात दिला असेल. काय नाही सांगत? भ्या वाटतं मॅडम. मॅडमला कमून भेटो. सांगायचं असतं सांगायचं खायचं असल्यावर. काय खायला हाय काही नाही, आहे का नाही? हम्म. अयो राम 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 राम. विराज राम 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 राम. ठीक आहे काय राम सावलीत बस, पाणी जायला लागले. इकडे राम राम. तर आनंदी कशी झाडाखाली बसली बघा, लिंबुनीच्या झाडाखाली निस्ती बसली, पण लय खिळू वाटतं तिला. तर बघा क्यूट गर्ल कसं बसलंय, म्हणजेच आनंदी कशी बसलीये झाडाच्या सावलीला. काय कशी हसती आनंदी. मम्मीकडे बघत ही वय, तिकडे मम्मी ना काहीतरी काम करते, तिकडे मम्मीला बघत ती. बघा ते क्यूट गर्ल आहे ना, लय हुशार आहे. आनंदी, अय आनंदी, आनंदी इकडे बघ ना. ओ काय ओ कोक, इकडे बघ. ओ ओ ओ ओ ओ ओ आनंदी देतो तुला. ही बघ दर. करडू करडू बघत हो. ती आनंदी आपली क्यूट गर्ल बसली मस्तपैकी झाडाखाली आणि मम्मी काम करते. तिला वाटतंय मम्मीने इकडे यावं, मम्मीला करून दे ना काम तिकडं. तर विराज कसा बसला तिकडे मस्तपैकी सावलीला. तर शाळेतून आले असं बसते दुपारच्याला, रोजच असते असं. काही गरज आहे का जायची? हा आनंदी, आनंदी कुठं पळती, कुठं चालली तू, कुठं पळती? बघा दोन पाया कशी रांगत रांगत पळती आनंदी. म्हणजे काय सांगावं, मागं हिरवा हिरवा घास, मस्त सावलीत लिंबुनीचं झाड आहे ना इथं. तर असं मस्तपैकी लिंबुनीचं झाड आहे आणि आनंदी तशी झाडाखाली खेळतीये. ए विराज, विराज काय करतोय? आनंदी 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 काही न खाऊ. काडी घेतली, पाला घेतलाय, न खाऊ. कशाचा पाला खाती ग आगाव. मस्तपैकी आनंदी बसली आता एकटीच खेळत. ती काय एका जागेवर थांबत नाही. जा यायचं माया बरं. अयो यायचं वय, यायचं. विराज तिला घेऊन इथंच खेळ. मी आलो पाणी ही करून, सारा मुडून आलो पाण्याचा. हा चला इकडं पाण्यात सारा मुडून आलो, नाही तर पाणी जायचं दुसऱ्या साऱ्यात. या गावाला पाणी देणं चालू आहे आज. तर काय बाबा काटे येत का, असली झाडे तर काटेची पाय पडला. 3 वाजल्यात आणि आता सगळं गावाला पाणी देऊन झालंय. तसंच पाणी देता देता दीपालीचं पण वाफा खुरपून झालाय. आणि दीपाली आज काय करते, मिरच्या खुरपती आणि मिरच्या सरसर आज दण पण लावून घेते. म्हणजे दण काय आपलं काय कोथमीर दण लावते, म्हणजे कोथमीर पण साईडनी लावून घेते. खुरपून बी घेतला वाफा आणि दणे पण लावणं चालू, म्हणजे कोथमीर येते. आणि मेथी पण आणली का आज? मेथी पण दीपालीने आणली. तर तसंच दीपालीचं आता झालंय
कोथमीर लावून मेथी पण टाकायची कुठतरी तिने आणली. तसंच आहे आपला हिरवागार घास. तिकडं आनंदी विराज बाई तिकडं बसले झाडाखाली, तर पोरं बसले झाडाखाली तिकडं. तर चला आता दीपालीचं काम पण आवरतच आलंय आणि अजून थोडंफार राहिलंय. तर माझं पण पाणी पूर्ण आज आहे ना पूर्ण गावाला पाणी देऊन कंप्लीट झालंय. तर बघा पार जवळपास 4 वाजत आल्यात आणि विराजचं काही नाही. चल ते भेंडी सगळी काढायची, लय काम आहेत आज. गावाला पाणी देऊन घेतलंय, सगळी भेंडी उपटून घ्यायची. तिथं आता वाफा करायचा दुसरा तयार. इकडे घासाच्या कडाला टमाटे लावले, ते टमाटेला पण लाकडं लावून घ्यायचे. तिथं टमाटा आहे, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, असं लाईन शिराचे टमाटे सगळे शेवटपर्यंत आहेत घासाच्या वाफ्यात. तर सगळे टमाटे आहेत ना, त्याला लाकडं लावून घ्यायला सांगितलेत. काम मात्र लई आहे, काम केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्याकडून पण काम करून घेतात. आणि दीपाली पण ह्या साईडला बघा कशी बेंड्या काढून घ्यायला लागली. तर भरपूर काम सांगितलं आहे आज आणि सगळ्यांनाच काम आहे. दीपाली तर उन्हाची लाल झाली आज काम करू करू. त्या ठिकाणी बघा पाहू शकतो आपण, ह्या ठिकाणी दीपाली मॅडम कशा काम करतात. अयो अयो काय झालं रे? असंच म्हणलं र. तर दीपालीने बघा सगळे बेंड्या आता काटायला लागली, बेंड्या घ्यायला लागली. आनंदी उठली, आनंदी रडायला लागली आणि बेंड्याची झाडच उपटून काढायचे. आता तिथं लावायची मेथी, तिथं काय रे पायापाशी लसूण. तर भरपूर असे काम असते राहणार. रोज किती काम केलं तर रोज चालूच आहे, थोडं 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 थोडं. हे झाडं घेऊ काढून मी आता. आनंदीला घेऊ मी का घेते तू दीपा? हो कोण रडतय? कोण रडतय? हा कोण रडतय? काय झालं रडायला तुला? बघा कशी हसत्या. काय झालं रडायला तुला? हा डोळ्याला तर पाणी नाही. हा चल चल, डोळ्याला तुझ्या पाणी दिसाना नुसतं म्हणतोय घ्या मला, घ्या बाहेर हिंडायला, घ्या. रडू हाय का तुला? रडू हाय? डोळ्याला पाणी हाय का तुझ्या? आणि कशी रडत होती? नाटकी नाटक करते आनंदी, नाटक फक्त. चल चल, नाही 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 नाही, चल चल, दाटून दाटून. हा आता बरं वाटतं असं काढायला घेतल्या आनंदीला ना. आता असं काढायला घेऊन हिंडलं ना मग लय भारी वाटते. दीपा तुम्ही काय करा, सर्व आवरण जा आता घरी. आनंदी उठली, घरी जा, दुकान उघडायचंय आणि गिरायक पण येतंय. जा बरं पटकन ना. चला आता सगळं आवरलंय, जा बरं तुम्ही. दीपा झाल्या भेंड्या काढून. दीपाली मॅडमचं तर कामच आवरून बस ना. भेंडी किती काढती? हा ए बाई आवर तुझं बिन. जा बरं सगळे आनंदीला घेऊन जा. नेऊन सोडा म्हणजे चला सोड तू, चला पटकन आवरा चला. दीपाली मॅडम तर काय बा मला सर ऊन चपा चपा चपकत आहे. दुपारपासून काम करून घेतलं, आता तरी 4 वाजल्यात उन्हाचं पण काम केलं. तर आज वांग्यातलं बी त्याच्यातलं सगळं रानातलं काय गवत वगैरे सगळं काढून घेतलंय. गायचं विराजला सुट्टी असली ना, विराज लय त्रास देतो आनंदीला. आनंदी पार रडायला लागले. हा विराज इतकं त्रास देतो. गोड गोड बोलायचं, जवळ घ्यायचं, माती खाऊन द्यायची ना. ती माती किती आता खायला माती घे ना, तोंडात टाकीन लक्ष ठेवायचं. हा अयो मातीचा खडा. चला घरी जायचं, चला पटकन. आनंदी माती इकडं दर 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 तुला माती हो. दर दर चल दर माती दर. आय नुसतं तोंडात माती खावाटती. हा गाव काय होतंय? काय होतं आनंदी? आ चल ए गुमरू चला. युवराजने घेतलेत करड, दीपालीने घेतलंय खायला घास. चला मी घेतो आनंदी ह्यांना घरी सोडून येऊन. मला बाकीचं पुन्हा घास आला आणि मेथीला पाणी द्यायचं अजून. हे चला बरं सगळे वायर बघा खाली, वायर बघा. आता ह्यांना काय करतो घरी सोडून येतो, म्हणजे काय होईन करडन तीन सगळं राडा असतो आमच्या रानातलं सगळं घरी सोडतो ह्यांना. मला पाणी द्यायला तर यायचीच माघारी. हे चला बरं पटकन. येतय ती तू सोड 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 विराज येतय. चल दीपा तू पुढे चल. येत असतील करड माग माग. चल बघा विराज आमचा स्पेशल करडू घेऊन बघा कसा पळतोय. सगळेजण आता सगळ्यांना सोडलं म्हणजे बरं, नाही तर करडन दीपालीन सगळेच जण राहण्यात आले आज. बाई आनंदी विराज पडतोय कोण दमानी दमा दमान. चला विराज चल. अरे आनंदी 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 आनंदी.
चला तर आता सध्याला किती वाजलेले आहेत बघा, 4 वाजलेले आहेत जवळपास. आणि आता तुम्हाला दाखवतो विराज कसा आलाय. तर मी आहे रानात आणि विराज आलाय घरी येऊन. तर विराज आलाय ना, अजून कोण आलंय, दीपाली पण आली. काय आणलंय तर मला जेवण्यासाठी डब्बा आणलाय दीपालीनी. आणि विराज पण आलाय रानात. कसा पळतोय बघा बघा. अरे 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 अरे, विराज लसूण लसूण. ऐकत नाही विराज, विराज मात्र ऐकत नाही. बघा दीपाली हळूहळू काहीतरी आणलंय खायला. तर मी काय म्हणलं माहिती का, पाणी देतोय मी, पण मला हे 2च वाफे माहितीत. काय त्या 2 वाफ्यात पलीकडच्यात काय त्याच्यात गवार लावली का? असं आहे का? तर काय आणलंय जेवायला? लय भूक लागली. फरसन भाजी चपाती. दिबर पाणी घेऊन मला, मी बसतो जेवायला. मग विराज तुला जेवायची का? तर चला, दीपाली सध्याला मला पाणी भरून देते मस्तपैकी, बोरचं पाणी. तुला प्यायची पाणी नाही ना? विराज तुला काय खायची ती खा. चपाती फरसन मस्तपैकी शेतात मस्त विराज खातोय. ह्या टायमाला दीपाली बसली, सूर्य मावळायला लागलेला आहे इकडं. म्हणजेच 4:30-5 वाज, म्हणजे आता सध्याला आहे ना सूर्य मावळायला गेलाय, म्हणजे 4:30 वाजल्यात बघा टाइम बघून. आणि दीपाली मस्तपैकी बसली, म्हणजे काय मोबाईलमध्ये बघतीये म्हणायचं. तर विराज सध्याला चपाती आणि भाजी खातोय. पाणी प्यायचंय? पाणी प्यायचं तुला? आणि पी पाणी. आणि बघा ना किती सुंदर कसं हिरवळ आहे. बघा ना कसा घास हिरवागार आहे ना. आम्ही कुठं जेवण करतो तर घासात पलीकडे चाललंय पाणी देणं. मस्तपैकी विराज पितोय पाणी, दीपाली बसली आणि मस्तपैकी जेवण. हे रानातला आनंद म्हणजे कसं आहे माहिती का, वेगळंच असते. रानात जेवण्याचा आनंद वेगळाच आहे. चला तर या सर्वजण जेवायला. मी पण जेवण करतोय दार्याव. सध्याला मी आणि विराज जेवण करतो. दीपालीने दुपारी जेवण केलं. तर तुम्ही पण सर्वजण जेवायला या, जेवायचा आनंद घ्या रानात. तर असं हिरवळ पाठीमागं बघा कसा घास आहे. घासाच्या ह्या साईडला म्हणजे जेवण करणं म्हणजे खरंच असं गार मस्त लागतंय. आणि बोरचं आणि जेवण तसंच कसं आहे, जेवण करता करता फरसन जेवण करायचं. आणि घासाची सुद्धा भाजी अशी कवळी कवळी असली ना, ते पण खायला छान लागते. दीपाली चालली आहे घरी आता सध्याला. तर आता आम्ही विराज आणि आम्ही 2 जण आहेत, मस्त जेवण करतो. विराज कसं लागतंय जेवण? यम्मी बारी. तर आम्ही घेतो जेवणाचा आनंद आणि जेवण करून मस्तपैकी. तर विराज मस्त आज सुट्टी असली, मी घरी असलो ना, विराजला आनंद होतो. वाटतं चला काका ना मी हायतं राहणार, म्हणजे काका पप्पा, मला काका म्हणतो कधी पप्पा म्हणतो. यम्मीन जेवण मस्त लागते ना रानात. पी पाणी. बघा विराज चाललाय पाण्याला, मग तुम्ही पाणी पितो पाणी घेऊन येतो तुम्हाला. तर चांगलं वाटतं रानात. कसं आहे, मुलं असले ना, म्हणजे मुलांच्या नादाने एवढं करमतं ना रानात. तर जास्त सुट्ट्या नसतात. आणि कधी कधी असं राहिलं ना घरी, आणि पोरं असले ना म्हणजे घरी आनंदी विराज, तर खरंच मनाला असं प्रसन्न वाटतं ना. खरंच भारी वाटतं, आनंद वाटतोय. म्हणजे ते त्याने जेवण करतोय माझ्यासमोर, ते जेवला म्हणजे माझं पोट भरल्यासारखं. थोडं थोडं मी खातोय, थोडं थोडं तो खातोय. इतका आनंद वाटतो पोरं असल्यावर घरी. तिथं पाणी भरून आणलं तांब्या बघा. आता हळूच पाणी प्यायला आणि तांब्या भरून आणले. दमाने ये बाळा, चिखलात तिथं पडशील. पाणी आणलं होय. ठेव 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 खाली, सांड 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 खाली ठेव खाली.